श्री स्वामी समर्थ. ज्या घरामध्ये देवांना अंघोळ घातलेले पाणी फेकून दिले जाते, स्त्री पुरुषांनी कान उघडून ऐका, संपूर्ण घर बर्बाद होऊ शकतं. कारण सर्व चांगल्या सवयी लागणं महत्त्वाचं असतं. आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असतं आणि आपण रोज देवांची पूजा करतो, त्यांना अभिषेक घालतो. पण देवांना अंघोळ घातल्यानंतर तुम्ही त्या पाण्याचे काय करता? जर तुम्ही हे पवित्र पाणी साधेपणाने समजून बेसिंगमध्ये किंवा इतरत्र फेकून देत असाल तर सावधान, तुमची ही एक चूक घरातील सुख, शांती आणि बरकत कायमची थांबवू शकते. हे पाणी फेकून दिल्याने तुमच्या आयुष्यात नेमकं काय वाईट परिणाम होतात हे आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मिस होणार नाही. वास्तुशास्त्रानुसार देवघर हे घराचं पॉवरफुल हाऊस असतं. आपल्या घराची सर्व सकारात्मक ऊर्जा याच ठिकाणाहून प्रवाहित होत असते. आपण जेव्हा मूर्तींना अभिषेक घालतो तेव्हा त्या पाण्यामध्ये मूर्तींमधील चैतन्य आणि मंत्राची शक्ती उतरते. हे केवळ पाणी उरत नाही तर ते चरणामृत तयार होत असते. देवांना अंघोळ ही केवळ एक कृती नसून ती एक सेवा आहे. ही सेवा करताना शुद्धता आणि भाव महत्त्वाचा असतो. देवांना अंघोळ घालता असताना आपल्याला काही चुका टाळण्या गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. स्वच्छ करण्यासाठी नखांचा वापर करतो किंवा मूर्ती हाताने घासतो. मूर्तीला कधीही नखे लावू नयेत. मूर्ती स्वच्छ धुण्यासाठी मऊ सुती कापड किंवा हाताच्या बोटांचा, पेऱ्याचा अगदी हळूवार वापर करा. शास्त्रानुसार ज्याप्रमाणे आपल्याला ऋतूप्रमाणे गरम किंवा थंड पाणी लागते, तसेच देवांच्या बाबतीतही मानले जाते. कडाक्याच्या थंडीत देवाला अतिशय थंड पाण्याने अंघोळ घालू नये. पाणी कोमट किंवा सहन होईल इतपत असावे. तांब्याची मूर्ती लखलख करण्यासाठी अनेक जण लिंबू किंवा चिंचेला अतिवापर करतात. जास्त घासल्यामुळे मूर्तीचे स्वरूप किंवा तिची कोरीव कामं खराब होऊ शकतात. त्याऐवजी पितांबरी किंवा भस्म वापरून हलक्या हाताने स्वच्छ करावे. देवांच्या अभिषेकासाठी वापरले जाणारे ताट म्हणजेच अभिषेक पात्र आणि पाण्याचे भांडे हे वेगळे असावे. हे भांडे आपण पिण्या किंवा वापरू नये, घरगुती कामासाठी वापरू नये आणि ते वापरलेले नसावे. अनेक जण घाईमध्ये सर्व मूर्ती एकाच ताटात घेऊन एकमेकांवर घासतात, हे चुकीचे आहे. प्रत्येक देवतेचे स्वरूप वेगळे असते, त्यामुळे प्रत्येक मूर्ती सन्मानाने आणि स्वतंत्रपणे स्वच्छ करावी. देवाला अंघोळ घातल्यानंतर मूर्ती लगेच कोरड्या सुती कापडाने पुसून घ्यावी. मूर्ती ओल्या राहिल्याने त्यावर डाग पडतात आणि धातू खराब होतो. देव ओल्या अवस्थेत सिंहासनावरती ठेवू नये. मूर्तींना अंघोळ घातलेले पाणी बेसिंगमध्ये किंवा पायदळी येईल अशा ठिकाणी ओतू नये. अत्यंत पवित्र असते. ते झाडांना किंवा तुळशीला अर्पण करावे. अंघोळीच्या पाण्यात थोडी तुळशीची पाने किंवा गंगाजल टाकल्यास ते अतिशय फलदायी ठरते. देवांना अंघोळ घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकतो आपण. कुलदेवतेच्या मंत्राचा जप करावा. अंघोळ घालताना मध्येच कोणाशी बोलू नका किंवा मोबाईलचा वापर करू नका. त्यामुळे आपली एकाग्रता भंग होते आणि सेवेमध्ये दोष निर्माण होतो. देवाला अभिषेक करण्यासाठी नेहमी ताजे पाणी वापरा. आदल्या दिवशी भरून ठेवलेले पाणी वापरणे टाळावे. देवांना अंघोळ घालताना नेहमी डोक्यावरून आपण पदर घ्यायचा आहे आणि आजकाल आपण ड्रेस वगैरे घालतो तर तुम्ही ओढणी घेऊ शकता. तुळशीची पाने नक्की टाका आवर्जून, तुम्हाला त्याचाही फरक जाणवेल. पाण्यात चिमूटभर अगदी हळद टाका, भस्म टाका. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा द्विगुणित होते. थोडेसे अष्टगंध किंवा गुलाब पाणी मिसळल्यास देवघर प्रसन्न होते आणि मनाला शांती मिळते. मूर्ती पूजण्यासाठी नेहमी एक स्वतंत्र पंच किंवा मऊ सुती कापड ठेवा. मऊ पूर्णपणे कोरड्या केल्यावरतीच तुम्ही मूर्ती ह्या ठेवायच्या आहेत मंदिरामध्ये. मूर्ती वर्षानुवर्षे नवीन आपण वर्षानुवर्षे तेच पूजन करत असतो आणि बघा त्याचे रेखीव कामं असतात ती अशी पुसट झालेली असतात. जुन्या मूर्त्या मग आपण नंतर प्रवाहित करतो. देवांना त्यामुळे अंघोळ घालताना व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनेच घातली पाहिजे. स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. मनात प्रसन्न भाव ठेवावा. एका ताटात तांब्याभर शुद्ध पाणी, पळी, पंचामृत, पंचपात्र, कापड, सुगंधी द्रव्य, चंदन सर्व जवळ ठेवावेत. देवघरातील मूर्ती हळुवारपणे पुसून
अभिषेक पात्रात ठेवाव्यात. मूर्ती उचलताना घाई करू नका. अगदी प्रेमाने आणि आदराने त्यांना पात्रात विसावा द्या. पळीने पाणी घेऊन देवाच्या मस्तकावरती पाणी घालावे. पाणी घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवतेचा जप करावा. जर तुम्हाला सूक्त श्रीसूक्त येत असेल तर त्याचे पठण करावे. हाताच्या बोटांनी मूर्तींना हलक्या हाताने स्वच्छ करावे. सणवार किंवा गुरुवारी तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता. पंचामृत स्नानानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवून घ्यावी, जेणेकरून चिकटपणा राहणार नाही. अंघोळ झाल्यानंतर मूर्ती लगेच एका स्वच्छ कपड्याने पुसाव्यात आणि त्यानंतर शंखांचा नाद करावा. पाणी शंखामध्ये भरून ठेवावे. देवांना अंघोळ घालण्यापूर्वी जुनी सुकलेली फुले, निर्माल्य सर्व बाजूला काढावे. एकाच ताटामध्ये सर्व देव एकाच वेळीस ठेवून आंघोळ चुकूनही घालू नये, तर त्याऐवजी एक एक घ्यायचं आहे आणि त्यांना आंघोळ घालायचं आहे. ताटामध्ये पाट ठेवायचा आहे आणि त्यावरील ती प्रत्येक एक मूर्ती ठेवून तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे. एकमेकांचे पाणी जे आहे तर ते उष्ट पाणी देवांना लागणार नाही, याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घरामध्ये आपण देव आंघोळ घातलेले पाणी फेकून दिले जाते. त्यांनी बघा नेमकं तुमच्यासोबत काय घडत असतं. ज्या घरामध्ये देवांना आंघोळ घातलेलं पाणी बेसिंगमध्ये, नाल्यात किंवा पायदळी येऊन अशा ठिकाणी फेकून दिले जाते, शास्त्रानुसार त्या घरात पवित्र तीर्थांचा अनादर होतो. तिथे पैसा टिकत नाही. कमावलेला पैसा आजारपण, कोर्ट कचेरी, विनाकारण कामात खर्च होतो. ज्याप्रमाणे आपण कचरा घरात ठेवत नाही, त्याचप्रमाणे घराचे चैतन्य अशुद्ध जागी फेकल्याने घराची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष निर्माण होतो. पवित्र पाण्याचा अपमान केल्याने घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढते, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही आणि घरात सतत कलह होतात. देवांच्या चरणांना स्पर्श केले पाणी हे पूर्वजांनाही प्रिय असते. त्यांचे विसर्जन चुकीच्या पद्धतीने केल्यास कुलदेवतेची कृपा कमी होते आणि कामात यश मिळत नाही. पाणी साधे पाणी नसून अमृत आहे. त्याचा वापर तुम्ही 4 पद्धतीने करू शकता. त्यामध्ये सर्वात पहिली पद्धत म्हणजे तीर्थ म्हणून प्राशन करणे. पूजेनंतर घरातील सर्व सदस्यांनी हे पाणी हातावर घेऊन तीर्थ म्हणून प्यावे. यामुळे घरातील शरीरातील रोग दूर होतील, मन प्रसन्न होते. संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. एका फुलाने किंवा हाताने हे पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, मुख्य दरवाजावर, तिजोरीवर शिंपडा. यामुळे घरातील निगेटिव्हिटी शक्ती बाहेर जातात. जर पाणी जास्त असेल तर ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाकावे. मात्र ते झाड पायदळी येणार नाही अशा ठिकाणी असावे, याची काळजी घ्या. देव आपल्याकडं फक्त भाव मागतो, पण नकळत केलेल्या या चुका आपल्या प्रगतीत अडथळा सुरू करतात. आजपासूनच देवाच्या या पवित्र तीर्थाचा सन्मान करा आणि तुमच्या आयुष्यात होणारा बदल स्वतः अनुभवा. घरामध्ये ज्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी वाढते तर त्या सर्व एनर्जी याच गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये घडत असतात आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करतो, सेवा करतो, पण उपाय करते, तरीही मला माझ्या कष्टाचे, सेवेचं, उपायांचं फळ मिळत नाही. तर या छोट्या छोट्या चुका असतात. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांचा, दुःखांचा सामना करावा लागतो. ह्या जर चुका आपण टाळल्या तर नक्कीच आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी ज्या आहेत त्या सर्व दूर होतील. आपल्याला दिसून येईल घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत आहे. प्रत्येक घरामध्ये देवी देवतांचा वास जो आहे तो नेहमी राहील. त्यामुळे देवांचे हे पाणी अंघोळीचे तर साधे मानू नका. घरामध्ये ते शिंपडा आणि बघा प्रत्येक कामामध्ये कशा प्रकारे आपल्याला प्रगती, यश मिळत आहे. अशा पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.